पुस्तक छापलं त्याचं लागल्यास तुम्हाला ते पुस्तक सुद्धा भेटू शकते. हे जे 10,000 पेपर कव्हर झाले त्या 10 पेपरच्या बाहेरचं काहीच येणार नाही ही गॅरंटी. मात्र ते पेपर जर असे स्टँडर्ड राहील त्या 10 पेपरचे जर फक्त आपण तयारी जर केली, गणिताचे 10 पेपरची तयारी केली तर आपलं नॉलेज असल्यापेक्षा डबल होईल. म्हणजे आपलं नॉलेज कमी आहे का? सगळ्यात महत्त्वाचा असा एक प्रश्न झाला की आता इथे शिकवायला बोलावतं. तुमच्या मनात एक खंत अशी झाली किंवा अशी जाणवते की आपल्याला काय शिकवता येत नाही का? तुम्हाला शिकवताही येते आणि शिकता येते. त्यातल्या त्यात मोठीचे जे शिक्षक आहे या शाळेतले जे शिक्षक शिक्षिका आहे ते जरा बहादर आहे असं मी समजतो. तर माझे विचार माझे अनुभव फक्त मी तुमच्या समोर मांडतो. हा एक NTSचा अनुभव मांडला मी की कोणता की जे आपण शिकवतो त्याचं शॉर्ट करता आलं पाहिजे आपल्याला. मी या मतात आहे आपण जेव्हा वर्गात जातो प्रत्येक वर्गात प्रत्येक क्लासला जो सब्जेक्ट आपण शिकवणार आहे त्या सब्जेक्टचा आपल्यापेक्षा जास्त नॉलेज कोणालाच नसलं पाहिजे. आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. एकालाही आपल्यापेक्षा जास्त नॉलेज नसलं पाहिजे. आणि आपलं जे कौशल्य आहे शिकवायचं त्याची पण बरोबरी तुम्ही केलेली पाहिजे. असं जर दोन गोष्टी प्रत्येक शिक्षकाने जर मनाला लावून घेतल्या तर तुम्हाला कॉम्पिट कोणीच करणार नाही. मी पण फार हुशार विद्यार्थी नव्हतो पण मी हे विचार केला. मी सुद्धा 2-3 वर्ष जेव्हा गेलो NTS शिकवायला